नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी अमोल तळेकर सांगवी सांडस या गावामध्ये म्हणजे आमच्याच गावामध्ये मी आलेलो आहे। आज आमच्या गावातले प्रगतशील शेतकरी आहेत राजू पाटील चितोळे। तर ह्यांच्या आपण कांद्याच्या शेतामध्ये आहेत आणि कांद्यासाठी आपण मागच्या 3.5 महिन्यापूर्वी आपल्या सनेज कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले होते तर त्याचे जे रिझल्ट आहेत हे आता आज आपल्या समोर आहेत। तर इथं आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विचारूयात की त्यांचे काय शेती संदर्भात ह्या कांद्याचे आपल्या प्रोडक्टचे काय अनुभव आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजू पाटील चितोळे, गाव सांगवी सांडस, तालुका हवेली, जिल्हा पुणे। तर आम्ही अमोल शेटने दिलेली जी प्रॉडक्ट होती त्यातली सॉइल केअर आणि सनगार्ड हे पाण्यातून सोडलं होतं। लागणीनंतर साधारण एक 10 ते 12 दिवसांनी ते सोडलेलं होतं। बरोबर। त्याच्यानंतर सनमॅजिक, सनस्टिक आणि सनबूस्ट याच्या फवारण्या घेतल्या होत्या। तर त्याचे रिझल्ट तुमच्या समोर येतात। तर कांद्याची काढणी चालू आहे। साधारण कांद्याची साईज आणि त्याची पत्ती, हो, त्याचा आकार, कलर, तर हा पाहू शकता तुम्ही। विशेष म्हणजे याच्यात नुसती पातवानाची वाढ नाही झाली तर पातवान कमी वाढला, पण कांद्याची साईज, तसंच आपल्या रांगड्या कांद्याचं काय होतंय की पातवान वाढतं आणि साईज होत नाही, पण याचं पातवान कमी आहे वाढलेलं आणि याची साईज चांगली आहे। तर हे प्रोडक्ट खूप चांगले आहेत आणि शेतकऱ्यांनी हे जर वेळच्या वेळी वापरलं तर याचे खूप चांगले रिझल्ट येत आहेत आणि हे रिझल्ट समोर आहे। आता आमची कांद्याची काढणी चालू आहे, आरण आहे समोर, इथं लाईव्ह काढणी चालू आहे आता सध्या कांद्याची। आणि जर बघितलं आपण तर ह्या किट बरोबर आपण ते फ्रूट अँड व्हेजिटेबल किट, हे किट पण आपण सॉइल केअर सनगार्ड नंतर सोडलेलं आहे। तर ह्याच्यामुळं एक चांगल्यापैकी कलर आलेला आहे आणि मला वाटतं आज जर पाहायला गेलं तर तुम्ही एकदम समाधानी आहेत। नाही, प्रश्नच नाही, समाधानी म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याला दुसरं पाहिजेच काय। बरोबर आहे। मग तुम्हाला काय वाटतं हे जे प्रोडक्ट आहेत हे इतर शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत? इतर शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरले पाहिजेत, फक्त ते वेळची वेळी वापरले गेले पाहिजेत। बरोबर, टायमिंगला खूप टायमिंगला महत्व आहे। टायमिंगला वापरले त्याचे रिझल्ट दिसत आहेत। साधारण एकरी 350 ते 450 पिशवी माल निघतोय। 350 ते 450 म्हणजे जवळपास सरासरी एकरी 200 पिशवी सरासरी असती, पण 350 ते 450 म्हणजे हा जवळपास डबल माल निघतो। आणि ह्या मालात ह्या एक वळीचा माल आहे आणि याच्यात हा कांदा आहे आणि इकडे गोलटी आहे। गोलटी पण दाखवा, ती गोलटी पण आहे साईजला। आणि आपण काही दिवसांपूर्वी ह्याच मला वाटतं खालच्या बाजूला आपण केळीसाठी हे प्रोडक्ट वापरले होते, परंतु केळीचं 110 टन माल आम्ही 2 रुपये किलोने दिला। आम्ही नेमका लॉकडाऊन मध्ये सापडलो, नाही तर केळीचा खूप चांगला रिझल्ट आलता। मला सरासरी 38 ते 40 किलोचा गड आला होता एक म्हणजे मी आज नाही, साधारण 3 वर्षापासून हे वापरतोय। बरोबर। तर सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की हे प्रॉडक्ट वापरा, हे खूप चांगले आहेत। फक्त हे वेळच्या वेळेला वापरा आणि माहिती घेऊन वापरा। नमस्कार, धन्यवाद।